कुळगाव ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू आणि मटका अड्ड्यांना असा दणका दिलाय की या कारवाईनंतर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। गुप्त माहितीच्या आधारे कुळगाव ग्रामीण पोलिसांनी वांगणी परिसरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे आणि या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 16 जुलै रोजी कुळगाव ग्रामीण पोलिसांनी वांगणी परिसरात ही कारवाई केली आहे। वांगणी पश्चिमेतील डोणेवाडी परिसरात एका घरावर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला। यानंतर पोलिसांनी आणखी एका ठिकाणी छापा टाकत तेथूनही मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली आहे। या कारवाईत विविध कंपन्यांची देशी विदेशी दारू तसेच गावठी दारूचा मोठा साठा आढळून आलाय। ही दारू बेकायदेशीररित्या साठवून तिची विक्री केली जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। दारूचा अवैध साठा आणि विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यावेळी दारू माफियांकडून 1,76,807 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी दशरथ गुरबुडा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। पण पोलिसांची कारवाई इथेच थांबली नाही। वांगणी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका व्यवसायावरही पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। मटका अड्ड्यांवर छापा टाकत पोलिसांनी मटका साहित्य, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले असून या कारवाईत प्रवीण संसारी, राजू खरात व इतर याच्याकडून 32,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुरुवारी सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरू होती। कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे दारू आणि मटका माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। दरम्यान ही संपूर्ण कारवाई ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल व अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी जयसिंह राठोड, पोलीस शिपाई राजपूत, पोलीस हवालदार खडताळे, पोलीस नाईक सोमनाथ मोरे, पोलीस शिपाई सचिन जाधव, नरेंद्र कोळी, अविनाश वागचोरे यांच्या प्रयत्नाने करण्यात आली आहे। वांगणी परिसरात अवैध धंद्यांवर झालेल्या या कारवाईनंतर आता पोलिसांचा पुढचा निशाणा कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, वांगणी।